शिवाजी कोण होता या पुस्तकावरून वाद पुन्हा पेटलाय। शिवाजी कोण होता पुस्तकावर बंदी घाला अशी मागणी करण्यात आली आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या नावे बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र लिहिण्यात आलंय आणि हे पत्र आता व्हायरल झालंय। दरम्यान पानसरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली। आमदार संजय गायकवाड यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र आता व्हायरल झालंय। शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी घाला आणि त्याचसोबत पानसरेंवरही गुन्हा दाखल करा अशी अजब मागणी या सगळ्या निवेदनातून करण्यात आलेली आहे। दरम्यान काही दिवसापूर्वी संजय गायकवाड यांनी प्रकाशकाच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने भाषा वापरल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता। त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। ज्यावेळी संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झालं त्यावेळी पुढे येत आमदार संजय गायकवाड यांनी या सगळ्या प्रकाराबाबत दिलगीर आहोत असं देखील म्हटलं होतं। प्रकरण कुठेतरी शांत होतंय असं वाटत असताना पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात अशा प्रकारे पत्र समोर आलेलं आहे। शेखर पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातात। शेखर, पुन्हा एकदा वादंग, पुन्हा एकदा या सगळ्या पुस्तकावरून नवा वाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पानसरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, काय अपडेट? बरोबर आहे, ही मागणी आता त्या ठिकाणी पुढे आलेली आहे। एकीकडे आपण बघितलं होतं तशा पद्धतीनं शिवीगाळ जे त्या ठिकाणी झाली होती आणि त्या शिवीगाळनंतर गुन्हा त्यांच्यावरती संजय गायकवाड यांच्यावर दाखल करा अशी मागणी समोर आली। ह्या सगळ्या मागणीनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर देखील संजय गायकवाड यांच्या विरोधात तीव्र संताप देखील व्यक्त करण्यात आला होता। आज देखील कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून काही कॉम्रेड जे आहेत ते बुलढाण्याकडे देखील रवाना त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतात आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून ही सगळी मागणी जी आहे ती आता केली जाते। आपण जर बघितलं तर या ठिकाणी काही आंदोलक आता बुलढाण्याकडे देखील जाणार आहेत आणि त्यांच्याकडूनच या ठिकाणी हा सगळा मागणी जी आहे ती खरं तर ही केली जात आहे। आपण जर बघितलं तर हे सगळे आम्ही सगळे पानसरे म्हणत हातामध्ये बोर्ड जे आहे ते घेऊन या ठिकाणी जाताना देखील दिसत आहेत आणि आता संजय गायकवाड यांनी ही वेगळी मागणी केलेली आहे। त्यावरतीच स्वतः आंबी आपल्यासोबत आहे। कशा पद्धतीने बघताय ह्या सगळ्या पत्राकडे? अशा पद्धतीचा प्रकार मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिला आहे। मी मरणोत्तर भारतरत्न द्या अशा पद्धतीची मागणी ऐकली आहे, पण मरणोत्तर गुन्हा दाखल करा हा जो कॉमेडी शो आहे हा पहिल्यांदाच मी पाहतोय की म्हणजे काय प्रकार आहे नेमका। म्हणजे बाबा तू पुस्तक का वाचत नाही आहेस? पुस्तक ज्या वेळेला तुम्ही वाचाल त्यावेळेला ह्यापैकी कोणतीही मागणी तुम्ही करणार नाही, ना या पुस्तकाच्या बंदीची, ना पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करायची, ना तुम्ही कुठल्या आईला कुठल्या बहिणीला अश्लील बोलणार नाही, शिवीगाळ करणार नाही, ना कुणाला जीवे मारण्याची धमकी देणार। त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही पुस्तक वाचा जर तुम्हाला ते शक्य नसेल, कारण की तुम्ही 8वीतून शाळा सोडल्यानंतर तुमचा पुस्तकाशी काही संबंध आलेला दिसत नाही आहे। त्यामुळं आम्ही तुम्हाला वाटलं तर वाचून दाखवतो, फक्त ऐकण्याचे तेवढे कष्ट तुम्ही घ्या। आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून कोल्हापुरातून निघतोय, उद्या सकाळी पोहोचतोय। आपल्या माध्यमातून माझी सर्वांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की सर्व शिवप्रेमींनी, सर्व समविचारी चळवळीतील लोकांनी उद्या मोर्चाला उपस्थित राहा। धन्यवाद। आपल्यासोबत करण पानसरे यांच्या कन्या देखील आहेत। खरं तर ही मागणी आता तुम्हाला कानावरती जेव्हा पडली, काय मनस्थिती, काय त्यावेळी प्रतिक्रिया तुमची? कॉम्रेड गोविंद पानसरेंचा दिवसाढवळ्या खून केला, त्यांचे हत्यारे अजून सापडत नाही आहेत ना। त्यांच्या खून करण्यामागचा जो मास्टर माइंड आहे तो मास्टर माइंड गेली 11 वर्ष झाली अजूनही सापडलेला नाही शासनाला, आणि त्याच कॉम्रेड गोविंद पानसर यांच्यावरती मरणोत्तर गुन्हा दाखल करा असे हे आता सत्ताधारी आमदार म्हणतायत। या आमदारांच्या बुद्धीची कीव करावी तेवढीच कमी आहे।